हे सगळं तुझ्यामुळे झालंय. काय काय झालं माझ्यामुळे? विंकू काकांनी गोपाळ दादाला शिक्षा प्रथमेशला जंगलात सोडलं म्हणून न केले. मग कशामुळे झाली? कीर्तन बेडकं सोडल्यामुळे. मी चादूला बेडकं पकडायला सांगितले होते. मांजरेकर महाराजांच्या कीर्तनात मी बेडकं सोडलीत. यानं प्रत्यक्ष विठुरायाचं कीर्तन उधळून लावलंय. याला शिक्षा पण विठुरायाच करेल. म्हणजे गोपाळनी माझ्यावर चाळ स्वतःवर घेतला. हो, बेडकं आपण सोडले आणि शिक्षा मात्र गोपाळला झाली. ते काय बरोबर नाही. ज्याने केलं त्यानेच भोगलं पाहिजे. काय झालं असेल हो आमच्या गोपाळला? पान डोळे पण नाही उघडत येतो. माझं तर काय जाता दडदडायला लागलंय. हा, काय झालंय त्याला? हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं का? अहो वहिनी, इतकं घाबरण्यासारखं काही नाही बघा. त्याला जरा थोडंसं ऊन लागलंय आणि पोटात पण काही नव्हतं, त्याच्यामुळे जराशी चक्कर आली. बाकी काही विशेष काही नाही. त्याच्या डोक्यावरती तुम्ही त्या थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवा आणि मी काही औषधं लिहून देतो, ती तुम्ही द्या. साधारण 2 दिवसात एकदम ठणठणीत बरा होईल बघा. रामकृष्ण हरी. चला, मी काही औषधं लिहून देतो. गिव्ह बॅक. थँक्यू डॉक्टर. गोपाळ, आता कसं वाटतंय तुला? शकुंतला, अगं भूक लागली असेल त्याला. जा ना, पटकन काहीतरी खायला करून आण. जी, चांगला करून आणते. आण बाई काहीतरी खायला आता तरी. हो गोपाळ शेठ, हे असलं आजारी पडलेलं चालणार नाही आपल्याला. हा, अरे हुकमी अक्का आहे तू. कसं फिट अँड फाईन राहिलं पाहिजे. कसं फिट अँड फाईन. हा खानदानी आपण उगाय का. बरं, बाहेर लोक थांबली असतील, मी त्यांना सांगून येतो की गोपाळला शुद्ध आली. हा, जा. जाऊ ना गोपाळ. जा. ए गोप्या, रे माझ्या धान्या वागा. अरे काय सांजे फिंजे खातो. हे बघ, काकाने काय आणलंय तुझ्यासाठी. चॉकलेट ये ये. हा गोप्या, अरे या पुतण्यानं या काकावर पार पॅक व्हायची वेळ आणली होती. गोप्या, त्याच्या पुढे जर चेक करून पडलास ना, फटके दिला सांगून ठेवतो. महाराज आले.
गोपाळला शुद्ध आले आणि डॉक्टरांनी पण काळजीचं काही कारण नाही असं सांगितलं. राम कृष्ण रामकृष्ण. बर महाराज, मी काय म्हणतो, आता झालं गेलं, सगळं गंगेला मिळालं. आता उगाच त्याच्यावरून गोपाळ महाराजांना काही बोलू नका. शेवटी लहान बेड ती सोडली कीर्तनात बेड का त्यांनी. त्यांना कुठं माहिती आपल्या मस्करची कुस्करी होणार आहे ते. नाही, खरंय खरंय, पण आता बेडकांचा विषय बंद म्हणजे बंद. हा एकदम बंद. हा. मोठ्या बाई येऊ का? हा या. व्यंकू महाराज मला शिक्षा करा. आता काय झालं बाळा? पप्पांनी बेडकं नव्हते सोडले. काय? मग कोणी सोडले होते? ते बेडकं मी सोडली होती. अपराध मी केला. गोपाळला बेडकाबद्दल काहीच माहित नव्हतं. काय बोलतेस अगं तू? मला कुणकुण वाटलीच होती. मग काय बिन आई बाबाची पोरं तर तसं राहावं ना गरीब. कीर्तन उधळून लावलंय. इंदू, पण हे सगळं का केलंस तू? ते मांजरकर महाराजांनी तुम्हाला रडवलं ना. हे कीर्तन व्हावं असं मलाही मनापासून वाटतंय रे. पण कीर्तनातल्या या व्यवहारात माझा विठ्ठल कुठे दिसत नाही बघ मला. व्यंकू महाराज, मी चूक केली. मला शिक्षा करा. चुकलो तर मी पण आहे बाळा. खरं खोटं काही जाणून न घेता गोपाळला एवढी कठोर शिक्षा दिली. आणि जेव्हा हा पाठीराखा विठुरायास तुला क्षमा करेल ना, तेव्हाच तू आपल्या घराची पायरी चढ. परत असं करू नकोस बाळा. जा तू. का? आ? जा तू. म्हणजे आज पहिल्यांदा ही पोरगी खरं बोलते. हिनं चूक केलीये, हिला शिक्षा झालीच पाहिजे. सूड खाऊ पोरगी म्हणजे केलं हिनं आणि शिक्षा भोगली आमच्या गोपाळनं. गोपाळवर अन्याय झालाय, त्याचा निवाडा झालाच पाहिजे. बहिणी आहो आता बास ना. नको आता हा विषय. का? न केलेल्या गुन्ह्याची कठोर शिक्षा दिलीत ना तुम्ही गोपाळला. आणि आता तर तुम्हाला कळलंय पातक कुणी केलंय, मग त्याची कठोर शिक्षा नको द्यायला? ते काही नाही. भाऊजी, तुम्ही हिला शिक्षा करा. वहिनी अहो, मी काय शिक्षा करणार तिला? ती जे काय बोलली ते तुम्ही सगळ्यांनी ऐकलं ना. मी निराश झालो ते पाहून तिने एक कृत्य केले. व्यंकू भाऊजी, तुम्ही आता सुद्धा पाठीशी घालताय हिला. पाठीशी घालायचा विषय नाहीये वहिनी. मी विठुरायासमोर रडलो, मी निराश झालो. खरा गुन्हेगार मी आहे, मलाही शिक्षा व्हायला पाहिजे. तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे व्यंकट.
नाही, तिला शिक्षा होते हे बघून तुला त्रास होतोय ना, मग हिला शिक्षा करणं हीच तुझी शिक्षा आहे. अरे माणूस आहे, निराश होणार, डोळ्यातून पाणी येणार, पण मग त्याचं भांडवल करून अख्ख्या गावासमोर हे बित्ती भराची पोरगी दिग्रसकर घराण्याची आबरू घालवणार होय, हा? याला काय अर्थ आहे? अरे कीर्तन व्हावं म्हणून काय काय नाही केलं या अंताजीनं, हा? आनंदी सांग जरा. मग काल्याचं कीर्तन व्हावं म्हणून तुम्ही ठरवलेले आवाच्या सव्वा पैसे मॅनेज कुणी केले? एवढ्या सायासानं हे जुळवून आणलं कीर्तन. या पोरीनी बेडकं सोडली आणि उधळून लावलं. वित्त गेलं, आबरू गेली, पोराची मती गुंग झाली. आता त्या सगळ्याची शिक्षा हिला नको व्हायला. आता तुम्हीच मला सांगा, मी काय चुकीचं बोलते, काय चुकीचं बोलते मी? हा मग बरोबर आहे. हो बोला ना काहीतरी. हा झालीच पाहिजे या इंदे कार्टीला, शिक्षा झालीच पाहिजे. हा माफ करा, माफ करा. नाही पण म्हणजे मी काय म्हणतो, इंदूने तिचं चूक मान्य केली ना, हा? तर मग उगाच कशाला ना. आणि आत्ताच तर आपण बोललो की झालं गेलं ते गंगेला मिळालं, हा? मग नको ना काही, हा? हो काय झालं गेलं गंगेला मिळालं? त्या पोरीनं कपडे चोरलेत तुमचे. गावभर लुगडं घालून फिरावं लागलंय तुम्हाला. लाज गेली सगळी, विसरलात का? पारंबट, जाता बरं का आम्ही? तरी पण तुम्हाला त्या अन्नतद्रष्ट कार्टीचा कळवळ आहे. ते काय नाही मोठ्या बाई, तुम्ही बोलताय ना ते बरोबर आहे. हिला शिक्षा झालीच पाहिजे. काय पोरफिर म्हणून सोडून द्यायची गरज नाही हा हिला. बोला कोणीतरी काहीतरी. ओ दौलत अप्पा, झोपे, बोला काहीतरी. हा काय? राहू द्या. तुमच्या कोणात दमक नसेल या पोरीला शिक्षा करायची तर मी करते. तशी पण अधिकारानं मी मोठी आहे, मोठी बाई. काय व्यंकू भाऊजी, मी करते या पोरीला शिक्षा. मी काय तुला मारणार नाहीये. तसं पण तुझ्या आत्याच्या हातचा मार खाऊन खाऊन तू पोडगी झालीस. तुला मी शिक्षा देणार. यापुढे विठ्ठल मंदिरात पाऊल पण ठेवायचं नाही. वहिनी अहो काय बोलताय हे? अहो विठुरायाचं दर्शन हा तर तिचा श्वास आहे. तोच बंद करायचंय मला. आमच्या गोपाळनं चूक नसतानाही शिक्षा भोगली. आता ज्या पोरीनं चूक केलीये तिला शिक्षा नको करायला. या पुढं इंदीला विठ्ठल मंदिरात कायमसाठी बंद. वा, ऐकू येतंय ना तुला? यापुढे विठ्ठल मंदिरात तू पाऊल जरी ठेवलंस ना तर तुला तुझ्या लाडक्या व्यंकू महाराजांची शपथ. अहो काय वहिनी, किती कठोर शिक्षा देताय तुम्ही मुलीला. जिची सकाळ विठुरायाच्या दर्शनाशिवाय होतच नाही तिला तुम्ही विठुरायाच्या दर्शनाचीच बंदी घालताय. आई बापा विना असलेली पोर आहे. विठुरायापाशी बसते, सुखदुःख सांगते आणि शांत होते. तुम्ही तिला तिच्या माऊलीपासूनच तोडायला निघालेत. तुम्ही काय पण बोला, शिक्षेत बदल होणार नाही. असं का? ठीक आहे.
तुला एकटीला शिक्षा नाही मिळणार, तुझ्या बरोबर आता मला सुद्धा शिक्षा होणार. आजपासून मी पण विठुरायाच्या मंदिरात जाणार नाही. हे काय बोलताय तुम्ही? त्यांच्यात काय फरक आहे का नाही? उगीच कशाला बाजारांनी संबंध लावू नका. अहो, मोठ्या आहात ना वहिनी तुम्ही, हा न्याय निवाडा करायला बसलाय, मग तो तरी योग्य करा की. माझ्यामुळे शिक्षा होते ना तिला, मग मलाही द्या शिक्षा. काय काय हा? न्याय निवाडा. अहो शब्द प्रभू ना तुम्ही. ए शब्दांमध्ये अडकवून मला हरवायचा प्रयत्न करू नका. अहो काय बोलताय तुम्ही, कसली हारजीत? तिच्या भक्तीशी खेळताय तुम्ही. ही भक्ती बर कीर्तनात बेडकं सोडणं ही भक्ती आहे तिची. वय बघा ना तिचं, तिच्या बालबुद्धीला जे सुचलं ते केलं तिने, पण सगळ्यांसमोर येऊन कबुली दिली तिने, माफी मागितली झाल्या प्रकाराची. आणि तुम्ही काय करताय? अहो एक आंबा तोडला म्हणून तिचा अख्खा हात तोडायला निघालाय तुम्ही. हा काय न्याय आहे का? आमच्या गोळपाळला शिक्षा केली तेव्हा कुठं गेला होता? रात्रभर उपाशी तापाशी विठ्ठल मंदिरामध्ये उभं केलं त्याला, बेशुद्ध होऊन पडला पोरगा, तेव्हा का नाही बोलत तुम्ही? का तर तो दिग्रस करे म्हणून? का आता बोला ना, आता का शांत? महाराज शांत व्हा तुम्ही. मोठ्या बाई, इंदूला शिक्षा झाली पाहिजे. तिला शिक्षा करायची ना, तिला शिक्षा होईल 8 दिवसांची. हे बघा, मी म्हणतो 8 दिवस इंदू मंदिरात जाणार नाही. मान्य आहे ना? हा 8 दिवसाची शिक्षा मान्य. हा 8 दिवस. माझं अनुमोदन आहे या गोष्टी. हो पण मला हे मान्य नाही. म्हणजे मला पण शिक्षा होईल का? का? मंदिरात जे सोडले होते ना बेडका, ते मी पकडून आणले होते. किती शपथ. अहो आदोक्षज महाराज, हे असं उगाच कोणाची चूक आपल्या पदरात घेऊ नये, नाही तर माझ्यासारखी गत होईल. काय मी खरंच बेडक पकडून आणले होते. विठू शपथ. आदोक्षज महाराजांच्या पोटात काही नसेल ना तर डरा करते ते. स्वप्न पडलं त्याला. लागली ना? चल. स्वप्न पडल्यावर तुला तसंच होतंय बाळा. डॉक्टर कडे घेऊन जाऊ आपण तुला. बाबा मीच आणले पकडून. तुला डॉक्टर कडे नेतो आता. हा. महाराज, हे बघा महाराज, तुम्ही आता शांत व्हा. तुम्ही आधी गोपाळ महाराजांकडे लक्ष द्या ना. हा असं काय करता तुम्ही? जा बघा त्याच्याकडे. हा जा. हे बघ इंदे, आता तू विठ्ठल मंदिरामध्ये 8 दिवस जायचंच नाही काय, आणि विठोबाचं दर्शन पण घ्यायचं नाही. आलं का लक्षात? हा चला रे चला. आता हिच्याकडून आधार लागताय. बया घेणं देणं फुकटचं कामाला लावलंय पोरीनं नुसते, नाहीतर काय. या पुढं इंदीला विठ्ठल मंदिरात कायमसाठी बंद. या पुढे विठ्ठल मंदिरात पाऊल जरी ठेवलंस ना, तर तुला तुझ्या लाडक्या व्यंकट महाराजांची शपथ आहे. आजपासून मी पण विठुरायाच्या मंदिरात जाणार नाही. सगळं दिसत, सगळं कळतं, तरी तू नुसता कमरेवर हात ठेवून बघत राहा. गंमत वाटत असेल ना तुला? मला कळतंय तू असं का केलंस ते. गोपाळला माफ करायला लावलं म्हणून मुद्दाम करतोयस ना तू. आम्ही पाठी राखा म्हणायचं आणि तू असं वागायचं. मन दगडाचं आहे रे तुझं, मन दगडाचं आहे.